आपण या आजच्या व्हिडिओमध्ये खूप महत्त्वाचे 3 पॉइंट डिस्कस करणार आहोत. त्यामध्ये संजय गांधी निराधार आणि जे जे संजय गांधी निराधार लाभ उचलतात त्यांच्याबद्दल खूप महत्त्वाचं, आणि ज्यांना पेन्शन वगैरे आलेली आहे ती कधीची पेन्शन आहे, ते जूनची आले का, जे पाठीमागं मार्च महिन्याची नाही आलेली, ते सर्व काही डिटेल्स आपण या व्हिडिओमध्ये प्रॉपर डिस्कस करणार आहोत. तर चला स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, सॅम गोके मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. त्यामुळे जे नवनवीन व्हिडिओ आहेत, नवनवीन अपडेट आहे, ते प्रथमतः तुम्हाला ह्याच्या रिलेटेड पूर्ण इन्फॉर्मेशन करत राहील. त्यामुळे तुम्ही नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्यासोबतच जो आपल्या जवळ महाराष्ट्रातील जे लाभार्थी आहेत, संजय गांधी निराधार असो, तसंच दिव्यांग असो, तर जे काही स्कीम वगैरे महाराष्ट्रामध्ये त्यांना सगळ्यांच्या अगोदर ह्या ठिकाणी अपडेट हवे आहे, तर त्यांच्यासोबत तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ शेअर करू शकता. तर चला, जे आपले इम्पॉर्टंट टॉपिक आहेत आपण या ठिकाणी टॉपिक डिस्कस करूया. तर सगळ्यात महत्त्वाचे अपडेट जे तर आपण जे फर्स्ट या ठिकाणी बघणार आहोत ते आहे, जी फर्स्ट अपडेट UDIDची वेबसाईट आहे. ही वेबसाईट काही दिवस ह्या ठिकाणी बंद करून ठेवण्यात आली होती काही रिझनमुळे. सो आता ते वेबसाईट परत ह्या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. तर मी तुम्हाला ते वेबसाईटचं प्रॅक्टिकल दाखवणार पण आहे. आता त्याच्यामध्ये तुम्हाला जे अपडेट करायचं होतं, जसं की UDIDचे सर्टिफिकेट आहे, त्याची KYC करायची होती. हे पण तुम्ही त्याच्यावरती जाऊन करू शकता, ज्यांनी आतापासून KYC केलेलं नाही, किंवा तिथं ह्या ठिकाणी तुमची जो DOB म्हणजे डेट ऑफ बर्थ वगैरे कोणाचं चुकलेलं असेल तर सो तुम्ही तिथे जाऊन हे पण अपडेट करू शकता. आणि त्यासोबत तुमच्या नावामध्ये काही चेंजेस झाले असेल, नावामध्ये चेंजेस असले तर ते पण तुम्ही त्या ठिकाणी जाऊन अपडेट करू शकता. तर हे सध्या स्टार्ट नाही झालेलं, पण हे सगळे कामं आपण करू शकतो. बट ते सध्या काही रिझनमुळे ह्या ठिकाणी अपडेट वेबसाईटचं पूर्ण काम ह्या ठिकाणी सर्व्हरवरती अपलोड होणं ह्या ठिकाणी स्टार्ट झालेलं आहे. त्यामुळे बराचसा वेळ लागणार आहे. सो जेव्हा प्रॉपर त्या ठिकाणी स्टार्ट होईल, कारण AIचे तर तुम्हाला माहिती असेल की AIचा पूर्ण ह्या ठिकाणी हे झालेलं आहे. त्याच्यामुळे सगळी अपडेट जी आहे या ठिकाणी वेबसाईटवरती पण त्या नवीन AID नवीन अपडेट्स वगैरे ह्या ठिकाणी घेऊन येत आहेत. त्यामुळे कारण आपले जे दिव्यांग त्याच्यामध्ये लो विजन आहेत, तर ज्यांना डोळ्यांचा वगैरे प्रॉब्लेम आहे, तर त्यांच्या लोकांसाठी वगैरे सोपं होईल, किंवा बाकीचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण वेबसाईट हाताळण्यासाठी इझी होईल. त्यामुळे थोडासा त्या वेबसाईटवरती काम चालू आहे. ते लवकरात लवकर ह्या ठिकाणी वेबसाईट हे होणार आहे. तर सध्या तुम्हाला मी वेबसाईटवरती दाखवतो की कसं चालू झालेलं आहे. तर आपण वेबसाईटवरती जाऊया. तर ह्या ठिकाणी पाहू शकता, अगोदरची वेबसाईट अशी ह्या ठिकाणी ओपनच होत नव्हती, पण आता ह्या ठिकाणी ओपन तर वेबसाईट झालेलं आहे. आणि PWD लॉगिन ह्या ठिकाणी दिलेलं आहे. तर PWD लॉगिन पण तुम्ही ह्या ठिकाणी करू शकता. तर PWD लॉगिन केल्यानंतर तुम्हाला पुढे काय करायचं आहे, त्याची रिलेटेड वगैरे आणखी KYC वगैरे सगळी काही अपडेट आपण तुम्ही सध्या करू शकता. बट ते आपला सध्या मेन टॉपिक नसल्यामुळे आपण नक्कीच जे पुढे येणारे व्हिडिओ वगैरे आहेत तर त्याच्यामध्ये आपण कव्हर करूया. आणि बाकीची जी अपडेट आहे, तुम्ही बाकीची डिटेल्स तुम्ही कसं अपडेट वगैरे करू शकता ते आपण नंतर नक्कीच पाहणार आहोत. तर सध्या त्याचं बंद आहे, तो अपडेट नाही होणार, कारण तब्बल असा या ठिकाणी OTP वगैरे येतो ना, त्याच्यासाठी थोडा वेळ लागत आहे. तर चला, जे आपले बाकीचे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याच्यावरती वळूया. तर ह्या ठिकाणी बऱ्याच जणांचा ह्या ठिकाणी डाऊट येत आहे, जो की ह्या ठिकाणी मी तुम्हाला शेअर करतो, की दुसरा टॉपिक आहे. तर ह्यामध्ये जून जी काल ह्या ठिकाणी पेन्शन आलेली आहे, जी की मी या ठिकाणी तुम्हाला डेट सांगतो, 29 मे 2026 ह्या दिवशी सगळ्यांना अकाउंटवरती 2,500 पडलेले आहेत दिव्यांगांसाठी. तर हे सगळ्यांना खूपच मोठा डाऊट पडला आहे, की हे जे ह्या ठिकाणी जी पेन्शन आलेली आहे हे कधीची आहे. काही जण ह्या ठिकाणी समजत आहे की हे जूनची जी आहे, जूनची आलेली आहे पेन्शन. पण ह्या ठिकाणी मोठं कन्फ्युजन आहे, कारण आत्तापर्यंत तुम्ही पाहिलं असेल की जूनची पेन्शन जो ह्या ठिकाणी महिना स्टार्ट होतो, स्टार्टिंगचा महिना होतो, तर कधी पण ह्या ठिकाणी स्टार्टिंगचा जो महिना स्टार्ट होणार आहे त्याच्या अगोदर ह्या ठिकाणी कधीच आतापर्यंत अमाऊंट टाकलेली नाही आहे. त्याच्या कधीच अगोदर ह्या ठिकाणी पेन्शन या ठिकाणी अकाउंटवर जमा झालेली नाही आहे. हा पहिल्यांदा आहे की भरपूर जण ह्या ठिकाणी बोलतात की जूनमधली पेन्शन आले आहे. तर मला ह्या ठिकाणी वाटत आहे, माझा अंदाजा की हे वाटते मला अंदाजा हे
जे मार्चमध्ये पेन्शन आलेली नव्हती तर त्या लाभार्थ्यांची या ठिकाणी हे पेन्शन असू शकते, अंदाज आपण पकडूया. पण खूप चान्सेस मला हे दिसत आहेत की जे मार्चची पेन्शन काही जणाला आले नाही, त्याच्यामध्ये काही एप्रिलमध्ये जे काही होते, एप्रिलमध्ये पण काही जणांना या ठिकाणी पेन्शन नाही आली, तर त्यांची पण ह्या ठिकाणी आलेली आहे असा आपण अंदाजा पकडू शकतो. बट रिअल जे आहे, जेव्हा जून महिना या ठिकाणी आपल्यासमोर जून एंडिंग लाईन किंवा जूनमध्ये येईल, मिड जून आपल्या ह्या ठिकाणी जेव्हा येईल, तर त्या टायमाला आपल्याला नक्की समजेल की आताची पेन्शन ही कधी आलेली आहे. तर आपण नक्कीच जून महिन्याचा वेट करूया. जून महिन्यामध्ये तर आपल्याला पेन्शन नाही आली तर समजून घ्यायचं की हा बुवा ते जी आलेली आहे तो जून महिन्याची पेन्शन अगोदरच आलेली आहे. आणि जून महिन्यामध्ये तर पेन्शन नाही आली तर आपण हे समजू शकतो की जे आलेले या ठिकाणी मार्च किंवा एप्रिलमधली ह्या महिन्यातली या ठिकाणी पेन्शन आलेली आहे, असं आपण एक ह्या ठिकाणी पकडून शकतो. तर असे छोटेसे अपडेट आहेत आणि खूपही चांगलं झालं की आता ह्याच्यामध्ये हेच सगळ्यात जो मोठा हेच डाऊट आहे, तिसरा डाऊट म्हणजे की पेन्शन कोणत्या महिन्याची आली, हाच सगळ्यात मोठा ह्या ठिकाणी डाऊट होता. ते ऑलरेडी पेन्शन तर आलेली होतं, आपला प्लस पॉईंट आपण ह्या ठिकाणी डिस्कस केलेलाच आहे. आणि त्यासोबतच पेन्शन म्हणजे कोणत्या महिन्याची आलेली आहे, आपण ह्या ठिकाणी तर अंदाजा भरपूर जण बोलत आहेत की बाबा हे अंदाजा जूनची असू शकते, जूनच्या अगोदरच आले. पण मला ह्या ठिकाणी थोडा डाऊट ह्या ठिकाणी बेसिकचा दिसत आहे, त्या जे की मी तुम्हाला ह्या ठिकाणी डिस्कस केला. ह्या ठिकाणी मार्चची पेन्शन होऊ शकते, मार्चमध्ये ज्यांना आली नाही त्यांची, आणि किंवा जे एप्रिलमध्ये काही जणांना आली नव्हती तर त्यांची पण ह्या ठिकाणी 2 महिन्याची पेन्शन आली असू शकते, असा पण आपण या ठिकाणी गृह पकडू शकतो, असा अंदाजा घेऊ शकतो. तर ते जो आता येणारा टाईम आहे जूनमधला, त्याच्यामध्येच आपल्याला हे सर्व काही गोष्टी कळणार आहेत. त्यासोबतच तुम्ही हयातीचा दाखला ज्यांनी काढला नाही ते प्लीज तुम्ही हयातीचा दाखला काढून घ्या, कारण पुढच्या जी पेन्शन वगैरे आहे ते तुम्ही आता ह्या ठिकाणी प्रॉपर काढून ठेवलं तरच तुम्हाला भेटण्याचे चान्सेस आहेत. नाहीतर पुढे अपकमिंग तुम्हाला नक्कीच काही प्रॉब्लेम ह्या ठिकाणी फेस करावे लागतील पेन्शन रिलेटेड. नंतर मग आंदोलन करा, नंतर ते आणखीन गरम वातावरण होऊन जाईल. सो जेवढं आपल्याला चांगलं करता येईल, जेवढं आपण सपोर्ट करता येईल तेवढं आपण सपोर्ट करूया. आणि ज्यांनी नाही काढलेलं नक्कीच तुम्ही आपलं सर्टिफिकेट ह्या ठिकाणी काढून घ्यायचं आहे. तर हेच खूप महत्त्वाच्या इम्पॉर्टंट अपडेट आहेत, आपल्याला ह्या ठिकाणी शेअर करायच्या होत्या 3 अपडेट. तर आय होप हे तुम्हाला इम्पॉर्टंट अपडेट नक्कीच आवडले असतील. आणि आणखीन ह्याच्या रिलेटेड काही नवीन अपडेट वगैरे आली तर नक्कीच मी लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती घेऊन येण्याची कोशिश करेन. आय होप तुमचे तिन्ही पण ही डाऊट ह्या ठिकाणी क्लिअर झाले असतील, किंवा आणखीन या तिन्ही जे टॉपिक आपण डिस्कस केले ह्याच्याबद्दल आणखीन काही अपडेट्स वगैरे आले तर आपण नक्कीच ह्या ठिकाणी डिस्कस करणार आहोत. तर आय होप हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबत चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे जवळचे तुमचे दिव्यांग बंधू भगिनी आहेत तर त्यांच्यासोबत हा नक्कीच व्हिडिओ शेअर करू शकता. आणि तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल किंवा पेन्शन रिलेटेड असो किंवा आपल्या दुसऱ्या स्कीम रिलेटेड काही क्वेश्चन मनामध्ये असला तर नक्कीच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी नक्कीच कमेंट बॉक्समध्ये त्याचा रिप्लाय देण्याची कोशिश करेन. तर चला परत भेटूया एक नवीन व्हिडिओसोबत, एक नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची. जय हिंद, जय महाराष्ट्र.